2018 मध्ये म्हणजे याच्या अगोदर हा प्रश्न विचारला गेला आहे, हा सर्वात अवघड असा प्रश्न. त्याच्यामध्ये √-1 √-1 आणि √-1 या सर्वांचं उत्तर काय आहे असं विचारलं. तर पहिली गोष्ट √-1 जे आहे हा एक इमॅजिनरी नंबर, याला आपण आय असं म्हणतो. तर याला आपण सोडवण्यासाठी कसं सोडवू शकतो, याला समजून कसं घेऊ शकतो याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण. तर त्याला घ्या पहिल्यांदा की √-1 जो आहे, जर याचा आपण √1 केलं तर लक्षात आपल्याला √-1च उत्तर मिळतं. पण √-1चा जर आपण स्क्वेअर घेतला तर स्क्वेअर घेतल्यानं काय होणार आहे, हे जे रूट आहे हे रूट कट होणार आहे, म्हणजे फक्त -1 व्हॅल्यू येणार आहे. √-1चा जर आपण क्यूब घेतला लक्षात आपल्याला काय मिळतं, तर जर आपण क्यूब घेतल्यानंतर लक्षात येणार आहे आपला क्यूब म्हणजे काय की √-1चा स्क्वेअर आणि √-1 यांचा गुणाकार. तर √-1 तर आपल्याला माहिती -1 येतं, त्याच्यामुळे उत्तर काय आलं -√-1 अशा पद्धतीचं उत्तर येते क्यूब घेतल्यानंतर. जर आपण ह्याचा रेस्ट टू पॉवर 4 घेतली कसं ते, तर याचा अर्थ आला हा √-1चा स्क्वेअर इंटू √-1चा स्क्वेअर. लक्षात यासाठी आपल्याला घातांकांचे नियम माहित पाहिजे. सेम नंबरचा जर आपण गुणाकार केला तर त्यांच्या पॉवरचे ऍडिशन होते, त्या पद्धतीने 4च होणार. आता √-1चा स्क्वेअर किती आला इथे बघितलं आपण -1 येतं, उत्तर काय आलं -1 इंटू -1 प्लस 1. आता जर आपण √-1 रेस्ट टू 5 जर घेतलं पुढं, तर पुन्हा एकदा ह्याचं उत्तर √-1 येणार आहे. √ पॉवर जर 6 घेतली परत -1 म्हणजे हे रिपीट होणार आहे ते उत्तर. म्हणजे 1 2 3 4 पॉवर नंतर पुन्हा पुन्हा रिपीट उत्तर येणार आहेत. 5व्या पॉवरला परत हे येणार आहे, 6व्या पॉवरला येणार आहे, अशा पद्धतीचं. म्हणून लक्षात घ्यायचंय आपल्याला एवढं समजलेलं आहे की 4 पॉवर नंतर हे रिपीट होतंय. म्हणून लक्षात ठेवायचं आपल्याला की हे जे 100 आहे तो 100ला 4 ने पूर्ण भाग जातो आणि जर पूर्ण भाग जात असेल तर फायनल उत्तर जर 1 येतं. म्हणजे असं घ्या, त्याचा अर्थ असा झाला 4 ने 100ला पूर्ण भाग गेला, म्हणून √-1 रेस्ट टू जे 100 आहे याचं उत्तर 1च येणार. तो 4 ने 1000ला पण भाग जातो, त्याच्यावर ठेवायचं -1 रेस्ट टू, जर वरती 1000 जरी असेल तर त्याला 4 ने भाग जातो, त्याच्यामुळे उत्तर 1 येणार आहे. आता बघा 10, तर 4 ने जर आपण 10ला भाग लावला तर 4 दुणे 8, बाकी बघा 2 राहील. तर बाकी जर 2 राहिले याचा अर्थ उत्तर -1 येणार आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं आपल्याला की याची जी व्हॅल्यू येते कोणाची, √-1 रेस्ट टू 10 याची व्हॅल्यू -1 येणार, हे फिक्स झालेलं आहे या गोष्टीमुळे. आणि मग त्याच्यामुळे जर आपण ह्यामध्ये उत्तर काढले लक्षात, त्याचं उत्तर 1, ह्याचं उत्तर 1च येणार आहे. ह्याचं जे उत्तर आहे -1, ह्याचं उत्तर 1 येणार आहे, हे आपण काढलेलं. तर आपण उत्तर बघितलं 1ला 1 कडे गेले 1 + 1, तो आन्सर आहे याचा 2, ऑप्शन नंबर 1. तर टीईटी साठी जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती आपल्याला मिळतील. MSK क्लास ऍप मध्ये आपल्या ह्याचा एक कोर्स पण आपण तयार केलेला आहे, स्पेशली मॅथ्स